तर आतापर्यंत कुठे किती ग्रामपंचायतींसाठी बिनविरोध अशी निवडणूक पार पडलेली आहे ते सुद्धा आपण बघूयात। जळगाव मधली नेमकी काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण बघतोय। तर वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर आपण बघतोय की 2000 पेक्षा जास्त जळगाव मधली आकडेवारी आपण बघतोय। 16 ग्रामपंचायतींसाठी बिनविरोध असं मतदान झालेलं आहे आणि 16 ग्रामपंचायती बिनविरोध पद्धतीने झालेल्या आहेत। पुढची आकडेवारी आपण बघणार आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी गावचा पुढारी नेमका कोण होतंय ते आपण बघतोय। जळगावमध्ये 16 ग्रामपंचायती या बिनविरोध पद्धतीने पार पडलेल्या आहेत। तर 11 ग्रामपंचायतींवरती बिनविरोध महायुतीचा झेंडा फडकलेला दिसतोय। तर 5 ग्रामपंचायतींवरती बिनविरोध महाविकास आघाडीने सत्ता मिळवलेली दिसतेय। जळगावची आकडेवारी आपण बघतोय। जळगावमध्ये 16 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत, त्यापैकी 11 या महायुतीच्या खात्यात गेलेल्या आहेत, तर 5 ग्रामपंचायती या बिनविरोध पद्धतीने महाविकास आघाडीच्या खात्यात आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी हळूहळू आपल्या समोर येते। तर कोल्हापूर मधल्या किती ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत आपण ट्रॅक्टर या ब्रेकिंग मधून बघतोय। 15 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत आपल्याला दिसतात। 15 ग्रामपंचायती कोल्हापूर मधल्या या बिनविरोध पार पडलेल्या दिसत आहेत आणि या ग्रामपंचायतींची आकडेवारी आपल्या समोर येते। 85 पैकी 15 ही आकडेवारी आलेली आहे आणि या ग्रामपंचायती बिनविरोध पद्धतीने पार पडलेल्या आहेत। 74 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक झालेली होती आणि त्यापैकी काही बिनविरोध झालेल्या याची आकडेवारी आपल्या समोर येते। त्यामुळे उर्वरित सगळ्याकडे आपलं लक्ष आहे। 85 पैकी 15 यांची निवडणूक बिनविरोध झालेली दिसते। तर 11 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक सुद्धा झालेली आहे कोल्हापुरामध्ये, त्यामुळे तिथे नेमकं यावेळेचं वातावरण काय असणार आहे, यावेळेचा निकाल काय असणार आहे याकडे सुद्धा लक्ष असेल। तर जळगाव आणि कोल्हापूरच्या नंतर आता पुण्यामधली नेमकी काय परिस्थिती आहे आपण बघतोय। 49 ग्रामपंचायती या पुण्यामध्ये बिनविरोध झालेल्या आहेत। आपण बघतोय या ट्रॅक्टरच्या माध्यमातून 49 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत। पुणे जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यामध्ये 6 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या दिसत आहेत। याबद्दल माहिती घेऊयात, ज्ञानेश्वरकडे जाऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघतोय पुण्यामधल्या एकूण विभागामध्ये 49 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या दिसत आहेत। हो, आपण जर बघितलं तर 231 इतक्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ही सगळी प्रक्रिया पार पडणार होती, पण त्यापूर्वीच 49 ग्रामपंचायतींमधले सरपंच जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि संपूर्ण सदस्यांसहित पॅनल आणि सरपंच अशा 37 ग्रामपंचायती आहेत। महत्वाची गोष्ट आहे, कारण मोठा आकडा आहे 231 पैकी इतक्या मोठ्या संख्येनं बिनविरोध निवडणूक होण्याची पुणे जिल्ह्यातली ही सगळी आकडेवारी महत्वाची म्हणावी लागेल। अगदी लोकांनी वेगवेगळे गट असताना, वेगवेगळे पक्ष असताना, पक्ष फुटी असताना गावातलं अशा पद्धतीनं बिनविरोध निवडणुकीचं वातावरण टिकवून ठेवलंय, ही एका अर्थानं चांगली गोष्ट आहे। दुसरीकडे ज्या उर्वरित सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यात आपण अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, ठाकरे गट, शिंदे गट, भाजप अशा वेगवेगळ्या आणि स्थानिक आघाडी अशा पद्धतीचं ग्रामपंचायतींमधलं मतदान पार पडलेलं आहे। आज मतमोजणीचा दिवस आहे। बिनविरोध ज्या निवडणुका झाल्या त्यातली जर आपण आकडेवारी पाहिली तर जवळपास 24 इतक्या ग्रामपंचायती ह्या महायुतीच्या पारड्यात आहेत। त्या खालोखाल आपल्याला मवियाच्या आणि नंतर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या 9 इतक्या ग्रामपंचायतीचा आकडा असल्याचं पाहायला मिळत आहे। जे सदस्य बिनविरोध निवडून गेले ते जवळपास 800 इतके होते। 400 पेक्षा जास्त जे सदस्य आहेत बिनविरोध ते महायुतीचे निवडून आल्याचं पाहायला मिळत आहे। त्या खालोखाल मविया आणि नंतर जे स्थानिक आघाड्यांमधले जे इतर काही पक्षांचे आपल्याला सदस्य पुरस्कृत असलेले, अर्थात जे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते ते निवडून आल्याचं पाहायला मिळतं। ही पुणे जिल्ह्यातली एकूण अशी परिस्थिती आहे। अगदी ज्ञानेश्वर, खेडमध्ये आपण पाहिलं तर 6 ज्या ग्रामपंचायती आहेत त्या बिनविरोध झालेल्या दिसत आहेत। याच्यामध्ये नेमकं कोणाच्या खात्यामध्ये किती ग्रामपंचायती गेलेल्या दिसत आहेत? अर्थातच एकूण आपण जर बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये तर 13 तालुके आहेत। या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पारडं सध्याच्या घडीला जे बिनविरोध
निवडणुकीचं आपल्याला पाहायला मिळतंय ते हो. महायुतीचं पारडं जड आहे. बरं. यामध्ये सगळ्यात जास्त जर आपण प्रभाव पाहिला तर तो अजित पवार गटाचा सध्या पाहायला मिळतोय. बरं. त्या खालोखाल आपल्याला भाजप आणि नंतर शिंदेची शिवसेना. तर मवियाचा जर आपण विचार केला तर तिथेही काँग्रेस असेल किंवा शरद पवार यांचा गट असेल यांच्या पुरस्कृत असलेल्या ग्रामपंचायतीचे जे उमेदवार आहेत, सदस्य असतील, सरपंच असतील, ते निवडून आल्याचं पाहायला मिळतं. अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर या अपडेटसाठी. तर आपण एकूण या बिनविरोध ग्रामपंचायती किती झालेल्या आहेत ते आपण बघतोय आणि काही विभागवार आकडेवारी बघितल्याच्या नंतर संपूर्ण राज्यातली आकडेवारी आपण बघतोय. 140 ग्रामपंचायती संपूर्ण राज्यभरातल्या या बिनविरोध झाल्याची ही आकडेवारी ट्रॅक्टरनं आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर राज्यभरामधल्या 140 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 49 ग्रामपंचायती या बिनविरोध आहेत. कोल्हापूरची आकडेवारी सुद्धा आपण पाहिलेली आहे. कोल्हापुरामध्ये 15 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्याची माहिती समोर येते. जळगावची आकडेवारी बघूया. जळगावमध्ये 16 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत. तर ही मोठी बातमी आताची आपण बघतोय. राज्यभरातून 140 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या दिसत आहेत. तर बारामतीची समीकरणं सुद्धा यावेळी लक्ष वेधून घेतात, कारण बारामतीच्या काटेवाडीमध्ये अजित पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये लढत असलेली दिसते आहे. अजितदादा हे काटेवाडीचा बालेकिल्ला राखणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे अजितदादा काटेवाडीचा बालेकिल्ला राखणार की भाजप यावेळेला खिंडार पाडणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. अत्यंत चुरस इथे बघायला मिळते आहे. त्यामुळे इथली सुद्धा धाकधूक वाढलेली दिसते. एकीकडे सत्तेमध्ये सोबत असणारे, सत्तेमध्ये मित्र असणारे इथे काहीसे कुस्ती खेळताना दिसतात या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरच्या. त्यामुळे काटेवाडीचा किल्ला नेमका कोण राखणार याकडे सुद्धा लक्ष आहे सगळ्यांचं. तर पुन्हा एकदा ट्रॅक्टरच्या माध्यमातून बघूयात कुठे किती ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत आपण बघतोय. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती ग्रामपंचायती झाले आहेत ते आपण बघतोय. 4 ग्रामपंचायती होत्या गोंदियामधल्या. त्यानंतर चंद्रपुरामध्ये 8 होत्या त्या आपण बघतोय. वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलेले आहे. त्याची एकूण आकडेवारी आपण ट्रॅक्टर मधून बघतोय. त्यामुळे या सगळ्याचा पुढारी कोण याचे निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहेत. गडचिरोलीमध्ये 39 ग्रामपंचायती होत्या ज्याचे निकाल अगदी काही वेळामध्ये आपल्या समोर येतील. त्यानंतर भंडाऱ्याची आकडेवारी आता आपण बघणार आहोत. 66 ग्रामपंचायती होत्या भंडाऱ्यामध्ये आणि इथे सुद्धा नेमकं कोण बाजी मारणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तर या सगळ्या ग्रामपंचायतीमधली आकडेवारी आपण बघतोय. बुलढाण्याची आकडेवारी आपल्या समोर ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे. 47 ग्रामपंचायती होत्या बुलढाण्यामध्ये. पुढची आकडेवारी दाखवतो आहोत. यवतमाळची आकडेवारी आहे. 34 ग्रामपंचायतींसाठी यवतमाळमध्ये काल मतदान पार पडलेलं आहे. आणि यानंतरची आकडेवारी आपण बघणार आहोत अकोल्याची. अकोल्यामध्ये 14 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलंय. कोणकोणत्या ठिकाणी किती ग्रामपंचायती होत्या याची एकूणच आकडेवारी आपण बघतोय. अमरावतीमधली आकडेवारी आहे 20. विदर्भामध्ये सुद्धा यावेळेच्या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलेलं होतं. त्यापैकी अमरावतीमध्ये 20 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलंय. पुढे नागपूरचा आकडा आपण बघतोय. 361 सर्वाधिक आकडेवारी होती. सर्वाधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान हे नागपुरामध्ये झालं. 361 ग्रामपंचायती होत्या नागपुरामध्ये आणि त्यासाठी मतदान पार पडलेलं आहे. पुढे आहे लातूर. मराठवाड्यामधल्या 13 इतक्या ग्रामपंचायती होत्या लातूरमधल्या. वेगवेगळी विभागवार आकडेवारी सुद्धा आपण बघणार आहोत. पुढे आहे जालना. महत्वाचं ठिकाण होतं जालन्यामधलं. 4 ग्रामपंचायती होत्या. त्यामुळे या सगळ्या गावाचा पुढारी कोण असणार आहे याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. या सगळ्याचं निकाल हाती येतील. परभणीमध्ये आपण बघतोय 4 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान पार पडलंय. तर पुढे उस्मानाबाद. 5 ग्रामपंचायतींसाठी उस्मानाबादमध्ये मतदान पार पडलेलं दिसतंय. पुढची आकडेवारी आपण दाखवूयात नांदेड जिल्ह्याची. नांदेडमध्ये 24 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि याच्या निकालाकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे.
आणि ही सगळी आकडेवारी बघितल्याच्या नंतर आपण कोकणामध्ये नेमकं काय घडतंय हे जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिंधुदुर्गामधून विकास गावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विकास, काय नेमकं चित्र दिसतंय सिंधुदुर्गामधलं? किती नेमकी आपण दाखवतोय 23 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलेलं आहे. किती नेमकं मतदान झालेलं आहे आणि तिथली स्थानिक पातळीवरची समीकरणं काय आहेत? नक्कीच यामिनी जर बघितलं, जर कोकणातली प्रत्येक निवडणूक महत्वाची असते हो. आणि एकूण जर या निवडणुकीला बघितलं तर राणे विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचं स्वरूप असतं. यावेळीची सुद्धा निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि सगळ्यात जर महत्वाची निवडणूक असेल तर मालवण कुडा विधानसभा मतदारसंघातील या ठिकाणी निलेश राणे यांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती. सगळ्यात महत्वाचं गाव आहे ते आचरा या गावाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. त्याचबरोबर मालवण तालुक्यातील जी गावं आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि मालवण कुडा या विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक असतील आमदार, त्याचबरोबर निलेश राणे असतील, हे संपूर्ण गावागावात जाऊन गेले काही दिवस आपलेच कशा पद्धतीने उमेदवार विजयी होतील याकडे लक्ष देत होतं. आता जर बघितलं तर 23 ग्रामपंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यांची मतमोजणी मी आता ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी होणार आहे. आणि जर बघितलं तर 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार, त्याचबरोबर 5 ज्या पोट निवडणुका होतात त्याची सुद्धा मतमोजणी आता थोड्याच वेळात होणार आहे. आणि या निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले. कारण जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेनेचा ठाकरे गट असेल, या दोघांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे जमा व्हायला सुरुवात होईल आणि मतमोजणी जशी जशी पुढे जाईल तशा पद्धतीने इथे जल्लोष सुद्धा पाहायला मिळेल. यामिनी, अगदी धन्यवाद विकास या सगळ्या अपडेटसाठी. त्यामुळे आज 2359 ग्रामपंचायतींचा पुढारी कोण हे ठरणार आहे आणि या सगळ्याचा अचूक आणि वेगवान निकाल आपल्याला पुढारी न्यूज वरती बघायचा आहे. अगदी काही क्षणांसाठी थांबतोय, पाहत रहा पुढारी न्यूज.